नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आले अद्रक भाव जे आहे तर आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये आले बाजार भाव सांगत असतो आणि आजसुद्धा आले अद्रक भावाची जे अपडेट आपण घेणार आहे। आपण कालचा व्हिडिओ टाकला होता, त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद। आणि बरेच शेतकरी आहे की त्यांना असं वाटतं की मी नेहमीप्रमाणे जे मार्केटमध्ये भाव चालू आहेत त्याच्यापेक्षा 2 रुपये 3 रुपयांनी कमी सांगतो मुद्दामून। तर शेतकरी मित्रांनो, तसं काही नाही आहे। मुद्दामून कमी सांगून माझा काय फायदा होणार आहे? मी तर व्हिडिओ यासाठी बनवतो की प्रत्येक शेतकऱ्याने जर कमेंट केली तर ते प्रत्येक शेतकरी वाचेल किंवा मी सुद्धा वाचेल, मलाही कळेल आणि माझ्या भागातले जे किंवा गावातले जे रेट चालू आहे, सौदे होत आहे, ते तुम्हाला कळायला पाहिजे। त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की माझ्या भागात जर कमी असेल, तुमच्या भागात 2 रुपयांनी जर जास्त मागत असेल व्यापारी, तर तुम्हाला द्यायचा किंवा नाही द्यायचा हे तुमचा प्रश्न आहे। पण तेवढं तुम्हाला कळेल सुद्धा, कारण कालचा जो व्हिडिओ टाकला होता मी, तर खरंच 38 रुपयापर्यंत सौदे चालू होते माझ्याकडं। कारण व्यापारी त्याच्यामध्ये काय करतात, आता वेगवेगळ्या भागानुसार, आता सांगली सातारा ह्या भागामध्ये 41 40 आणि 42 असे भाव चालू होते। कालची गोष्ट करतो, कालचा व्हिडिओ टाकला होता तर बरेच शेतकरी मित्रांनी कमेंट केल्या की आमच्याकडे तर 40 41 आणि 42 रुपयापर्यंत सौदे चालू होते। तर याच्यामुळं जे तर मलाही माहिती होते की आपल्याकडे 2 रुपयाने भाव कमी का सांगतात, 2-3 रुपयाने व्यापारी। यामध्ये व्यापारी सध्या ज्यावेळेस मंदी येते त्यावेळेस व्यापारी, मागचे प्रत्येक व्हिडिओ मी सांगत असतो की याच्यामध्ये व्यापारी हे जे मुद्दामून भाव कमी करण्याचा प्रयत्न करतात। जिथे 2 रुपयांनी समोरून भाव कमी झाले तर व्यापारी 3 ते 4 रुपये कमी करून इकडे शेतकऱ्याला सांगतो। तर सध्या परिस्थिती अशी आहे शेतकरी मित्रांनो, त्यामुळे तुम्ही सगळे शेतकरी मित्रांना जे तो विनंती करतो की हा तुमचा गैरसमज जो आहे तो करू नका काही। आपला हेतू फक्त एवढाच आहे की आपल्याला फक्त आले अद्रकीचे भाव जे हे दररोजच्या दररोज किंवा 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर जे कमी जास्त होईल त्याचा अपडेट प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत मिळायला पाहिजे। जे पण आले बागायतदार शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती, म्हणजे आता मीच नाही सांगत, तर असे बरेच शेतकरी आहे, बरेच यूट्यूबवर व्हिडिओ टाकणारे आहेत की जे आले अद्रकीचे भाव सांगतात। तर त्यांच्याकडचे भाव ते पण तुम्हाला समजणार आहे। आपले जे व्हिडिओ आपण टाकत आहोत माझ्या भागातले जे, तर मी सध्या परिस्थिती जी आहे तीच व्हिडिओ टाकत असतो। आता शेतकरी मित्रांना, एका शेतकरी मित्राने मला कमेंट केली, कमीत कमी तुम्ही जे तर भाव कमी नका सांगत जाऊ, वाढतील असं सांगत जा। यामुळे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह विचार। तर शेतकरी मित्रांनो बघा, कोणाच्या म्हणण्याने जे, तर आता मी किती पण सांगितलं वाढू की समोर 7,000पर्यंत जाईल, 7,000पर्यंत जाईल, त्यामध्ये सुद्धा चुकी आहे। कारण काय आहे की वाढतील म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांचं जे आहे तर पस्तावायला भाग पडलेलं आहे। मागच्या या 5,000 ज्यावेळेस भाव झाले होते त्यावेळेससुद्धा की अजून 7,000पर्यंत तेजी येईल, 7,000पर्यंत तेजी येईल, असे बरेच जे आहे तो व्हिडिओ यूट्यूबवर चालत होते। आणि ते व्हिडिओ चालल्यामुळेच शेतकऱ्यांनी काय असतं, काही शेतकरी जे तो विश्वास करतात की बाबा आता खरंच वाढतील, आणि आशा लागते प्रत्येक शेतकऱ्याला जो आहे। तर मला जर अद्रक काढायची, तर मलासुद्धा जर 7,000 रुपये भाव जर मिळत असेल आणि 15 दिवस थांबा कोणी म्हणत असेल, तर मला एक थोडी आशा लागते की बाबा खरंच वाढणार आहे म्हणून। पण मार्केट आपल्या म्हणण्यानुसार चालत नाही, कधी कमी होईल आणि कधी वाढतील हे सांगताच येत नाही। भाव जे तर दररोजचे असतात, मंडीचे भाव तुम्हाला सांगतो, एक दिवसामध्ये 2-3 रुपयाचा फरक पडतो।
जसं मी काल सांगितलं होतं 42-41, तर परत तुमच्याकडे जर चालू असेल 42चा सौदा, तर दुसऱ्या दिवशी लगेच ते 38नं मागू शकतात व्यापारी, कारण भाव कमी जास्त होत असतात. आणि याच्यामध्ये 50% जो घोळा आहे तो व्यापारीच करतो. आता ज्यावेळेस मंदी येते आले मार्केटमध्ये, त्यावेळेस व्यापारी जसं मी सांगितलं की समोरून जर 4 रुपयाने भाव कमी झाला तर इकडं 6 रुपयाने कमी सांगतो, म्हणजे इतका फरक आहे. आणि राहिला विषय 1-2 रुपयाचा फरक तर राहणारच आहे कुठल्याही भागात. जर तुम्ही कमी जास्त क्वालिटी, समजा मालचं क्वालिटी सेम असली तरीसुद्धा, आता माझ्या भागात जे आहे तर जर प्लॉट लांब असेल धुण्यापासून, म्हणजे एखादा व्यापारी आहे त्याला अद्रक धुण्यासाठी मशीन थोडी लांब आहे, किंवा क्षेत्र लांब आहे, तुमचं शेत लांब आहे, तिथून आणायला त्याला खर्च लागणार आहे, त्यामुळे तो व्यापारी काय करतो, अगोदरच 1 रुपया किंवा 2 रुपये कमीने सौदा घेतो, म्हणजे त्याला ते खर्च काढायचा असतो. म्हणजे हा पण एक मुद्दा आहे. म्हणजे हे कळलं पाहिजे आपल्या शेतकरी मित्रांना. शेतकरी मित्रांनो, जे आहे तर आजचे जे बालेबाजार भाव आहे, जे बघा आजचे जे आहे तर 38 ते 40 रुपयापर्यंतच आता सध्या जे आहे तर माझ्याकडे आजचे 2 रुपये आज वाढलेले, कारण काल 38 रुपयानेच मागत होते आणि आज जे आहे तर 40-41 रुपये जास्तीत जास्त चांगला माल. तर काय असतंय शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आता तुम्हाला जे आहे तर काही व्यापारी काय करतात, जसे भाव वाढले तसेच शेतकऱ्यांना डायरेक्ट सांगतात समोरून की बाबा आजची खरेदी ही आहे, ह्या भावाने आम्ही घेऊ. पण याच्यामध्ये माझ्या भागातले जे व्यापारी आहे तर ते काय करतात, 1 ते 2 दिवस भाव वाढल्यानंतरसुद्धा 1 दिवस जे तर ते मागच्या भावामध्येच माल मागतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मग थोडे वाढवायला सुरू करतात. म्हणजे एकदम जे आहे तर वाढवत नाही. म्हणजे याच्यामध्ये काय असतो की त्यांना त्यांचा फायदा करायचा असतो. म्हणजे हे पण प्रत्येक शेतकऱ्याला समजणं गरजेचं आहे. जर तुमच्या भागातसुद्धा जर असं करत असेल व्यापारी, तर हे तुम्हाला कळून चुकेल. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला अशाच जे आहे तर अपडेट मिळत राहील आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.